पूर्वीपासून परंपरेनुसार चालत आलेल्या पारंपरिक कला आजही ग्रामीण कलाकार जपत आहेत. मात्र त्यांना शासनाकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नसल्यानं अनेक ग्रामीण कलाकारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. शिवकालीन सांकेतिक बाराखडी पडद्याआड जात असल्याचं चित्र देखील पाहावयास मिळते. यामध्ये पहाटेचा पिंगळ, पहाटेचा भोपी, बहुरूपी अशा कितीतरी पारंपरिक कला पडद्याआड होताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या लोककला केवळ मनोरंजन नाही तर त्या समाजाचे स्मृतिकोश आहेत. यातलाच एक भाग म्हणून दिंडोरी तालुक्यात अनेक गावांमध्ये डोक्यावर कवड्याची टोपी, गळ्यामध्ये तुळशीच्या माळ, आई तुळजाभवानीचा फोटो व हातामध्ये टाळ चिपळ्या पेटती मशाल असा पेहराव करून पोटाच्या उदरनिर्वाहासाठी फिरणारी भोपी आता दिवसेंदिवस कमी दिसत आहेत. मात्र आजही गेल्या काही वर्षांपासून शांताराम कदम हे दिंडोरी तालुक्यात परभणी जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोरी या गावामधून दरवर्षी येत होते. त्यानंतर त्यांचं निधन झाल्यानं हाच वारसा पुढे नामदेव कदम चालवत असून सध्या ते दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करत आहेत. या कलाकारांच्या सादरीकरणामुळे नुसती कला नाही तर पिढ्यांची साधना आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या आजोबा आणि वडिलांकडून शिकलो. ही कला आम्हाला मिळालेला एक वारसा आहे. परंतु आत्ताची तरुणाई या गोष्टीकडे वळत नसल्यानं हळूहळू ही कला नामशेष होत आहे की काय अशी भीती वाटते. त्यामुळे नामदेव नवले यांनी राज्य सरकारकडे भोपी बहुरूपी या माध्यमातून गावोगावी फिरून ही कला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांना मानधन सुरू करावे अशी मागणी नामदेव कदम यांनी केली आहे. दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी. नामदेव संताराम कदम, मी भोपी हे व्यवसाय माझ्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर आता मी करतोय. मी राहतो परभणी जिल्हा, तालुका जिंतूर, राहणार बोरी. इथून मी येतोय नाशिकमध्ये. आता मी पालखेडमध्ये आहे. तर पालखेडमध्ये मी हे व्यवसाय करतोय. ते पिढ्याने पिढ्या चालत आलेला व्यवसाय मी चालू ठेवला आहे. त्यासाठी शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावे. यासाठी माझ्यासाठी काहीतरी करणे.